महाराष्ट्रात महाआघाडीचा गोतावळा. कार्यकर्ते झाले कन्फ्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी कथा सुरू झाली आहे. ही कथा आहे अविश्वासाची, विश्वासघाताची, गोंधळाची आणि सत्तेसाठी कोणताही त्याग करण्याची. ज्यांना कालपर्यंत शिव्या घातल्या त्यांचाच आज जयघोष करावा लागतोय. ज्याच्या विरोधात उभा राहिलो त्याच झेंड्याखाली आज प्रचार करावा लागतोय. हाच तर राजकारणाचा नवा चेहरा. नाव अभद्र आघाडीचा गोतावळा. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. महाराष्ट्र सह्याद्रीच्या सावलीत वाढलेलं एक प्रगत राज्य. इथे राजकारण केवळ सत्ता नसते, भावना असतात. रक्तात मिसळलेली परंपरा असते आणि या परंपरेने तयार केले आहेत हजारो कार्यकर्ते, जे पक्षासाठी झडतात, धडपडतात आणि त्याचं एक स्वप्न असतं, एक दिवस मी निवडून येईन. पण या निवडणुकीत स्वप्न तुटली, विश्वास मोडला आणि कार्यकर्त्यांच्या मनाचा चुराडा झाला. जेव्हा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा वातावरण तापलं. पक्षांनी नारे दिले, पोस्टर लावले, मीटिंग्स झाल्या आणि हजारो कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली. पण खरी कथा इथेच सुरू होत नाही. खरी कथा सुरू होते उमेदवारी वाटपात. कार्यकर्ते वर्षानुवर्ष गावोगावी फिरून लोकांशी विश्वासाचं नातं जोडत होते. पण जेव्हा उमेदवारी जाहीर झाली, नावं आली भावांची, नावं आली मुलांची, नावं आली वहिनींची, जवायांची, माम्यांची आणि काही ठिकाणी तर बॉडीगार्डची सुद्धा. एका गावात एक कार्यकर्ता 15 वर्ष काम करत होता. जनतेच्या लग्नात जेवण वाढलं, मृत्यू असो किंवा उत्सव, तो पहिलाच पोचायचा. लोकांनी त्याला नेहमी म्हटलं, तू निवडणुकीला उभा राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तेही आशेवर जगले. पण उमेदवारी आली, त्याचाच वरिष्ठ नेता त्याच्या मुलाला घेऊन आला. युतीचा खेळ तर अजून विचित्र. एका तालुक्यात काँग्रेस अधिक भाजप, दुसऱ्या तालुक्यात शरद पवार गट अधिक शिंदे गट, तिसऱ्या ठिकाणी भाजप अधिक शरद पवार गट, तर चौथ्या गावात काँग्रेस अधिक शिंदे गट. होय, ज्यांनी एकमेकांना देशद्रोही, गद्दार, भ्रष्टाचारी म्हटलं होतं, आज त्यांचं एकमेकांशी गट्टा जुळला आहे. एका कार्यकर्त्याला कालपर्यंत आदेश होता, भाजप विरोधी अभियान चालवा. तर आज म्हणतात भाजप सोबत युती झाली आहे, आता त्यांच्या झेंड्यासोबतच फिरा. दुसऱ्या पक्षात कालपर्यंत शिंदे गट गद्दार असा नारा होता. आज त्याच नेत्याचा फोटो हातात घेऊन प्रचार करतात. सोशल मीडियावर लोक मेम करत आहेत. राजकारणाचा तमाशा चालू आहे. चित्र असं आहे की लोकशाहीला बाजारात ठेवून लिलाव चालू आहे. प्रश्न इथे उमेदवारीवरच नाही, प्रश्न आहे शक्तीचा. या निवडणुकीत पैसा बोलतो. ज्याच्याकडे पैसा, गाडी, मीडिया, त्याचीच उमेदवारी. जनता आणि कार्यकर्त्यांकडे फक्त एकच हक्क उरला आहे, मत देण्याचा, पण निवडण्याचा नाही. जणू गोंधळ पुरेसा नव्हता, तेवढ्यात आरक्षणाचा वाद पेटला. कोर्टाने सरकारला सांगितलं आरक्षण 50% पेक्षा जास्त नको. आता मतदार यादी, उमेदवारी पहिल्या टप्प्यात जारी आणि नियम अजून बदलले जात आहेत. लोक म्हणतात ही निवडणूक नाही, प्रयोगशाळा आहे. आज हजारो कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न, मी पक्षासाठी नव्हे तर कोणासाठी काम केलं? कारण आता पक्ष उरलेच नाही, तर उरल्या आहेत सोयीच्या आघाड्या, व्यवहाराच्या युती आणि धनदांडग्यांच्या चाली. राजकारण ही लोकशाहीची शक्ती आहे. पण जेव्हा लोकशाही तिजोरीत बंद होते तेव्हा न्याय, मूल्य आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यातली चमक हळूहळू मरू लागते. आज महाराष्ट्र जणू आरशासमोर उभा आहे आणि आरशातून एकच प्रश्न विचारला जातोय, ही निवडणूक लोकांची आहे का, की फक्त सत्ता टिकवण्यासाठी तयार केलेला गोंधळाचा गोतावळा? कथा इथे संपत नाही, कथा आता सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल काय असतील? कार्यकर्ते उठून उभे राहतील का, की पैशांची सत्ता लोकशाहीला कायम विकत घेणार? उत्तर आताच मिळणार नाही. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा लोकशाहीला बाजारात विकलं जातं तेव्हा जनता कधी ना कधी न्याय मागतेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.